आणि यानंतर थेट जाऊयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत। त्या संदर्भामध्ये उद्याच्या भविष्यामध्ये संघटनेच्या माध्यमातून करायचं काम आमचे जे पक्षाचे मंत्री आहेत त्यांच्यावरती जबाबदार दिलेले जिल्हे त्यांचे जिल्ह्याचे दौरे समन्वय या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही या ठिकाणी नियोजन करतो। पक्षाच्या संघटनेच्या तालुका स्तरापासून ते राज्य पातळीवरच्या नियुक्ती बूथ कमिटीची नियुक्ती या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली। महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झाल्याच्या नंतर ज्या काही महत्वाच्या निर्णयामध्ये मंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी होता, त्याचबरोबर ती राज्याचे खात्याने नियोजन खात्याचे मंत्री म्हणून दादांचा या निर्णयाच्या पाठीमागचा जो काही सहभाग होता त्याची माहिती राज्याच्या जनतेपर्यंत पोहोचवणं अशा वेगवेगळ्या महत्वाच्या विषयावरती आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली। आगामी कालावधीमध्ये राज्यभरामध्ये महिला युवतींच्यासाठी आम्ही वेगवेगळे कार्यक्रम ठेवणार आहोत। युवक विद्यार्थी संघटने सुद्धा राज्यव्यापी मेळावे त्या ठिकाणी। मेहरबान न्यायालय ने आरोपी नंबर 1 सुनील केदार, आरोपी नंबर 2 अशोक चौधरी, आरोपी नंबर 4 केतन सेठ, आरोपी नंबर 7 अमोल वर्मा, आरोपी नंबर 8 सुबोध भंडारी आणि आरोपी नंबर 10 नंदकिशोर त्रिवेदी ह्या सर्व आरोपींना IPC सेक्शन 406, 409, 468, 471 आणि 120B या कलमाखाली दोषी धरलेला आहे। तसंच आरोपी नंबर 3 संजय अग्रवाल, आरोपी नंबर 5 महेंद्र अग्रवाल, आरोपी नंबर 6 श्रीप्रकाश पोद्दार, आरोपी नंबर 10 सुरेश कोसकर यांना सफिशियंट पुराव्या अभावी निर्दोष मुक्त केलेला आहे। ह्या केसमध्ये आज पहिल्या सत्रात आरोपींना दोषी धरण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आरोपींच्या शिक्षेबद्दल कोर्टाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकलेला आहे। त्यात सरकार पक्षातर्फे असा युक्तिवाद करण्यात आलेला आहे की कायद्यामध्ये ज्या 3 थेरीज आहे, डिटरन्स थेरी, प्रिव्हेंटिव्ह थेरी आणि रिफॉर्मेटिव्ह थेरी यांचा उहापोह करण्यात आलेला आहे आणि हा सर्व जो पैसा आहे हा जो ह्यूज पब्लिक मनी आहे, याच्यात शेतकरी आणि सामान्य माणसाचा पैसा हा बँकेत विश्वासाने जनतेने ठेवलेला होता, डिपॉझिटर्सने ठेवलेला होता। बँकेचे ट्रस्टी मॅनेजर यांची ही जबाबदारी होती की ह्या पैशाला धक्का लागू नये किंवा ह्या पैशात असा कोणताही अपव्यवहार किंवा गैरव्यवहार होऊ नये, ही जबाबदारी पाळण्यात ते अपयशी ठरलेले आहेत आणि त्यांनी हा मनी ट्रेल फिरवलेला आहे। स्वतःच्या फायद्यासाठी संस्थेचं नुकसान करण्यात आलेलं आहे आणि आम जनतेचा पैसा याच्यात गेलेला आहे। त्यामुळे जास्तीत जास्त कठोर शासन या सर्व आरोपींना देवावं असा युक्तिवाद सरकार पक्षातर्फे करण्यात आलेला आहे। दुपारच्या सत्रात मेहरबान कोर्टाने या कामी जो निकाल दिलेला आहे त्या निकालात काही महत्त्वाच्या बाबी ज्या कोर्टाने नोंदवलेल्या आहेत त्या अशा आहेत की हा अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे। आरोपी नंबर 1 चेअरमन व आरोपी नंबर 2 हे मॅनेजर होते, यांची जबाबदारी होती की हा पब्लिक मनी सांभाळणे, त्याच्यात ते अयशस्वी ठरले आहे। यात इन्व्हेस्टर्स हे सामान्य माणूस व शेतकरी वर्ग आहे, त्यांचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि आगामी निवडणुकापर्यंत आम्ही पूर्णपणाचा संघटनेच्या बांधणीचा कार्यक्रम त्या ठिकाणी समोर ठेवलेला आहे। आपल्या समोर याच्यातली मी माहिती दिली, त्यानंतर दादा आपला जो संवाद करतील आणि मग आपल्याला काय विचार असेल तर आपण विचारायला आपल्याला विनंती। उजवीकडे कोण बोलणार आहे? चुप्प बसा, चुप्प बसा। आता मी बोलत असताना कृपया कोणी बोलू नका। आता आमचे प्रांताध्यक्ष तसंच मुंबईचे अध्यक्ष तसंच महिलांचे अध्यक्ष त्यांच्या उपस्थितीमध्ये तुमच्याशी बोलत असताना सकाळपासून पहिल्यांदा सोशल मीडिया आणि प्रवक्त्यांच्या बद्दलची चर्चा आम्ही त्या बाबतीमध्ये केली। त्यांच्या काय अडचणी आहेत, आमच्या काय अपेक्षा आहेत आणि काय दुरुस्ती केली पाहिजे, कारण कुठली पण संघटना चालवत असताना एकच बाजू ऐकून घेऊन आम्ही सारखं त्यांना उपदेश करून चालत नाही। त्यांच्या पण फील्डवर काही अडीअडचणी असतात, त्याही समजून घ्यायच्या असतात आणि त्याही आम्हाला सोडवायला लागतात। म्हणून या दोन्ही बाजूंनी आम्ही त्या अडचणी सोडवायला तयार आहोत, परंतु तुमच्याकडनं आमची ही अपेक्षा आहे। असा
दोघांच्याकडनं समन्वय साधण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आज दिवसभराची बैठक आयोजित केलेली होती. नंतर मैदानी होती. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की मधल्या काळामध्ये नागपूरच्या अधिवेशनात महिलांचं 4थं धोरण हे आम्ही आणलेले आहे की तत्कालीन त्या विभागाच्या मंत्री म्हणून सादर केलं होतं आणि काही सूचना करून कॅबिनेटने ते मान्य केलेलं होतं. तसंच युवती विभाग देखील आता महत्वाचा झालेला आहे. आज त्यांच्याही काही अशा आकांक्षा असतात, काही अपेक्षा असतात. तसंच आम्ही युवकांशी आणि विद्यार्थ्यांशी पण संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. आता समारोप करत असताना पेरेंट बॉडी त्याचे सगळे आमचे जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि प्रदेश पदाधिकारी आणि पंचांचे जे आमचे सेल आहेत, सामाजिक न्याय विभाग असेल, त्याच्यानंतर ओबीसी विभाग असेल, अशा या वेगवेगळ्या विभाग, अल्पसंख्याक विभाग असेल, या सगळ्या विभागाच्या सेलच्या प्रमुखांशी पण आम्ही बोलणं साधलं आणि साधारण काय आमची भूमिका आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला. कारण आता काय व्हायला लागले, नागपूरचं अधिवेशन झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या वेगवेगळे जण पसरवण्याचा प्रयत्न, त्याच्यानंतर कार्यकर्त्यांच्या मध्ये संभ्रमावस्था कशी होईल, लोकप्रतिनिधींच्या मध्ये वेगळ्या प्रकारची चर्चा कशी वाढायला लागेल, अशा प्रकारचा प्रयत्न चालला. त्याच्यामुळे आमचा संघटनेचे प्रमुख काम करणारे फील्डवरचे सगळे नेतेगण आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांना आम्ही याच्याबद्दलची स्पष्ट भूमिका सांगितलेली आहे. आणि अशा प्रकारच्या बातम्या आल्या तर त्या तथ्यही नाही, त्याच्यामध्ये व्यक्तींचीही काही खरं नाही आणि त्या गोष्टीला महत्व अजिबात देऊ नका असं आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलेलं. आता मध्ये आमचं नागपूरचं अधिवेशन झाल्यानंतर आमचं ठरलेलं होतं की 5 राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर आपल्या इथं दौरे विभागाचे सुरू करायचे, त्याचा उल्लेख आता तटकरे साहेबांनी आपल्याला बोलत असताना केलेला आहे. त्याही तारखा आणि शासन आपल्या दारी हेही कार्यक्रम आमचे चालतीलच, परंतु त्याच्याबरोबर तिन्ही पक्षांचे एकत्रपणे विभागाचे मेळावे हे पण आमच्या तिघांच्या साधारण सोयीच्या तारखा बघून आम्ही त्यालाही लवकर सुरुवात करणार आहोत. कारण त्याच्याशिवाय आम्ही वरच्या पातळीवर एकत्र आलेलो असलो तरी खालच्या फील्डवरच्या कार्यकर्त्यांनी पण तशाच पद्धतीनं एकमेकाशी सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे, तरच काम उत्तम पद्धतीने होऊ शकतं. कारण तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींना देशाचं पंतप्रधान करत असताना जास्तीत जास्त जागा महाराष्ट्रातनं एनडीएच्याच म्हणजेच महायुतीच्या निवडून जाणं तितकंच महत्वाचं आहे. त्याकरता हा सगळ्यांचा प्रयत्न लोकशाही मार्गाने चाललेला आहे. आता ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काय विचारायचं असेल तर दादा एक विषय तुम्ही मांडला की पारिवारिक याच्यात आम्ही एकमेकांना भेटतो पण कुठली बॅक फिक्सिंग नाही. थोडंसं त्या संदर्भात, कारण अनेक संग्राम लोकांमध्ये आहे की एकत्र येतील. पाठीमागच्या काळामध्ये काही काही ठिकाणी दिवाळी वगैरे, भाऊबीज वगैरे अशा पद्धतीनं काही फोटो बाहेर आले की कार्यकर्ते माझ्याही बाजूचे संभ्रमात होतात आणि तिकडं काही आहे ते पण संभ्रमात होतात. त्याच्यामुळे मी क्लिअर भूमिका तिथं मांडली. कारण पक्ष, आपली राजकीय भूमिका ही गोष्ट वेगळी असते आणि परिवारातली गोष्ट त्या ठिकाणी वेगळी असते. त्याचं काही जोड लावून त्याच्यातनं कार्यकर्ता कुठं गाफील राहू नये एवढंच मला त्याच्या आपने कहा सेक्युलरिज्म हमने छोड़ा नहीं, पार्टी उससे हटी नहीं, थोड़ा उसके बारे में क्या? मैंने ये बताया कि पहले से ही शाहू फुले अम्बेडकर की जो विचारधारा है उसी हिसाब से हम आगे जा रहे हैं और हमने सेक्युलर विचारधारा बिल्कुल नहीं छोड़ी. आपने देखा है आज तक अपने देश में अलग अलग विचारधाराओं के पार्टी या उनके लीडर काम करते हैं. आपने देखा होगा कि बहुत दफा मायावती हो या ममता बनर्जी हो या नीतीश कुमार जी हो, ऐसे बहुत से लोग, चंद्रबाबू नायडू हो या फारूक अब्दुल्ला हो या मुफ्ती महबूब मुफ्ती हो, ऐसे बहुत से लोगों ने अलग अलग उस वक्त अलग डिसीजन लिए
और बाद में उन्होंने उनकी भूमिका निभाई। हम किस लिए ये एनडीए में शामिल हुए? अभी देश के सामने नरेंद्र मोदी की जो लीडरशिप है वो पूरे देश में नहीं, पूरे वर्ल्ड में, जब भी भारत के प्रधानमंत्री के नाते वो बाहर जाते हैं तो भी जो रिस्पेक्ट उनको अलग अलग कंट्रीज में मिलता है, वैसा दूसरा कोई नेता आज अपने भारत देश में दिखाई नहीं देता। तो ऐसे नेताओं के पीछे सबने सपोर्ट देना चाहिए, सबने उनको उनके पीछे ताकत खड़ी करनी चाहिए, ऐसा हमारा कहना है। और इसीलिए हमने ये डिसीजन लिया। आपने कहा कि आप छोड़ेंगे नहीं, उसका प्राइस पे करना पड़ेगा। आपने सेक्युलरिज्म छोड़ा तो आपको हैवी प्राइस भी देना पड़ेगा, यू आर रेडी टू पे। नहीं, कुछ हमारे अपोजिशन वाले जो अभी हमारे अपोजिशन में है, वो लोग हमारा बेस डिस्टर्ब करने के लिए, हमारा वोटर को कुछ ना कुछ उनके मन में डाउट लाने के लिए अलग अलग स्टेटमेंट निकालते हैं, वो गलत है। और इसीलिए मैंने कहा कि हम यही विचारधारा से जा रहे हैं, लेकिन हमें नरेंद्र मोदी साहब की लीडरशिप देश के लिए, वर्ल्ड के लिए, उनकी जो 5वें नंबर पर अपनी इकोनॉमी आनी चाहिए, $5 ट्रिलियन के बारे में उनका जो काम चालू है, ये सब बहुत अच्छा कदम है, इसीलिए हम उनको सपोर्ट कार्यालय में आप गए नहीं, बीजेपी आपसे नाराज है, बीजेपी आपसे नाराज है, आप संघीय कार्यालय में गए नहीं, आपको मुझे हमें तो उसके बारे में किसी ने बताया नहीं, हमें कुछ भी मालूम नहीं, जाने का आने का सवाल ही नहीं, हमें मालूम ही नहीं तो क्या जयंत पाटील यांची एक मुलाखत आता सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेली आहे। त्यांना स्पष्ट केलं, कुठेतरी शंका उपस्थित केली आहे की 70,000 कोटींच्या आरोपांमुळे सत्तेमध्ये सहभागी झाले। याला उदाहरण देताना पहाटेचा 8चा शपथविधी आणि त्यानंतर आता 2 जुलैला तुम्ही सत्तेत गेल्यानंतर लगेचच काही दिवसांमध्ये त्याच्यापूर्वी मोदींनी जे मध्य प्रदेशात भाषण केलं तिथं 70,000 कोटींचा घोटाळ्याचा उल्लेख केला आणि त्यामुळे निर्णय घेतला। त्याच्यामध्ये काही खूप तथ्य नाहीये बाबांनो, हे चाललेलं होतं ज्यावेळेस तुमचे काय त्यांचं उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार गेलं ना, त्याच वेळेस आम्ही सगळे पक्षांनी सगळ्यांनी सह्या करून हे केलं होतं। तुम्ही कुठंतरी आता त्या वेळेस कुठला काही आरोप नव्हता आणि आरोपाच्या संदर्भात झाल्यानंतर श्वेतपत्रिका काढली, त्या श्वेतपत्रिकेमध्ये अनियमितता झाली अशा पद्धतीने दाखवण्यात आलं। त्याच्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीच्या इन्क्वायऱ्या झाल्या, सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत। पुन्हा तेच उघड किती 70 दाखवा तरी 70,000 कोटी, त्याच्यातले 35 तुला देऊन चुनाव लड़ने की तैयारी है, आप कितनी सीटों पर चुनाव लड़ने की तैयारी आप लोगों की है? कितनी लोकसभा में चुनाव? हम उसके बारे में ठीक तरह से डिसीजन लेंगे, जब हम डिसीजन लेंगे तब बताएंगे, अभी आपको जब बताने की कोई जरूरत नहीं। मार्च मध्ये आचारसंहिता लागेल अशा पद्धतीचं तुम्ही वक्तव्य केलं, राष्ट्रवादी काँग्रेसचा जो तो 6 ते 9 दरम्यानच कायम राहिला, त्यापेक्षा सर्वाधिक जागा जिंकूया, याचा अर्थ राष्ट्रवादीचा जो टेक आहे लोकसभेचा तो अधिक राहील। अहो, ज्यावेळेस मी कार्यकर्त्यांना बोलत असतो त्यावेळेस कार्यकर्त्यांना एक मॉरली सपोर्ट द्यायचंच काम करायचं असतं ना, तर नाही। माझ्या सद्विवेक बुद्धीला जे वाटलं ते मी बोललो, तो माझा अधिकार आहे आणि तो मी निभावला। दादा, जयंत पाटील यांची जी मुलाखत झाली त्यामध्ये त्यांनी म्हटलं की जिल्हा नियोजन समित्या ज्या आहेत त्या टक्केवारीचा अड्डा बनत चालल्या। पुण्याचा पालकमंत्री अजित पवार आहे, एक माणूस 0.0001% मागितला असं दाखवा, राजकारण सुरू। तुम्ही काहीतरी बोलतो त्याला काही तथ्य आहे का, काही प्रूफ आहे का? उद्याच्याला मी म्हणालो की तुम्ही हा मला प्रश्न विचारण्याच्या करता इतकं घेतलं। राम मंदिर के इसके लिए आप जा रहे हैं, निमंत्रण आपको आया 22 तारीख को राम मंदिर का प्रतिष्ठा, 22 जनवरी में आप जा रहे हैं, आपको बुलावा है? मुझे अभी तक निमंत्रण नहीं मिला, निमंत्रण मिला तो मैं सोचूंगा। नहीं, आप घटक नहीं दादा, आप घटक पक्ष है, एनडीए के घटक पक्ष है, इसलिए आपको तक निमंत्रण नहीं आएगा। आप कोई तैयारी करेंगे जाने की, क्योंकि आप एनडीए घटक पक्ष है। क्या
एनडीए के आप सहयोगी दल हैं, पूरा एनडीए तैयारी कर रहा है, तो आपकी ओर से कोई तैयारी है जाने के लिए राम मंदिर के लिए? क्या तैयारी लेके जाने वाले हैं? आपको ज्यादा मालूमात नहीं होनी चाहिए। उन्होंने आह्वान किया है कि वहाँ इतनी भीड़ होने वाली है कि बहुत से जगह स्क्रीन लगाओ, अलग अलग सिटी में स्क्रीन लगाओ और वो प्रोग्राम कैसा हो रहा है वो दिखाओ। और ये आपको उल्टा ही दादा अक्षर कलश यात्रा इसी का हिस्सा है, ताकि सबको बुलाया जाए वहाँ पे, उसी का हिस्सा है। अरे बाबा बुलाए तो जाऊंगा, मुझे बताऊंगा, वहाँ जो देखूंगा वो वीडियो फोन पे तुझे दिखाऊंगा। वारंवार सांगताय त्यांच्या मागण्या ज्या होत्या त्या एक वेगळ्या पद्धतीने एक्सपांड होताना दिसतात। आता थेट भूमिका की मुंबईत येणारा सागर साहेब त्यांना जे सांगायचं ते त्यांना सांगू द्या। आम्ही सभागृहामध्ये राज्याचे प्रमुख या नात्याने एकनाथराव शिंदे साहेबांनी भूमिका मांडली। काल शासनाचे प्रतिनिधी म्हणून गिरीश महाजनजी, संदीपन भुमरेजी आणि उदय सामंतजी गेलेले होते। आपण चॅनलला दाखवलं, त्यांनी चर्चा केली। शेवटी वेगवेगळ्या मागण्या डेमोक्रेसीमध्ये वेगवेगळ्या असू शकतात, त्याच्यामध्ये वस्तुस्थिती काय काम चाललेलं आहे, कुठपर्यंत झालेलं आहे, पुढं काय आणखी गोष्टी करण्याच्या करता किती वेळ लागणार आहे हे सांगण्याचं काम केलं। त्या संदर्भामध्ये आम्हालाही लोकांना, आम्ही सरकारमध्ये आहोत, आम्हाला सरकारमधल्या लोकांना दाखवायचं की हे काम आम्ही त्या ठिकाणी करतोय, हे नुसतंच सरकार गप्पा मारतंय अशा काही भाग नाही। आणि कालची तर ते आईचे नातेवाईक असं काहीतरी तो मुद्दा निघाला, तर त्याच्याबद्दल ती चर्चा निष्फळ ठरली असं मी टीव्हीमध्ये पाहिलं। आत्ताच तुमच्या पुढे एका मंत्र्यांचा त्याच्यापैकी मला फोन आलेला होता, ते म्हणले आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय, परंतु सीएमच्या कानावर घालावं म्हणून त्यांनी आम्हाला फोन केला। छगन भुजबळ यांची आज पत्रकार मुंबईत येण्यामुळे लॉ अँड ऑर्डर अरे बाबा काढू ना, मार्ग काढू ना, काहीतरी चर्चेअंती चांगलं काहीतरी निघेल अशी आशा करायला काय हरकत आहे? छगन भुजबळ यांच्या पत्रकार परिषद झाली, त्या पत्रकार परिषदेमध्ये छगन भुजबळ यांची हतबलता पाहायला मिळाली, कारण सरकार ज्या पद्धतीने जरांगेंच्या मागण्या मान्य करतायत त्यावर कुठेतरी त्यांनी हतबलता व्यक्त केली। त्यांना म्हटलं की सरकारच जरांगेंपाशी नेऊन ठेवा आणि सगळे डिसिजन तिथंच बसून घ्या। एकंदरीतच सरकारमधला एक मंत्री, ज्येष्ठ नेते ते अशा पद्धतीने वक्तव्य करतायत। ते आमच्या पक्षातले पण ज्येष्ठ नेते, तुमच्या सांगण्यावरून नाही, मी त्यांना स्वतः भेटीन आणि त्यांना बोलेल की काय नक्की आपण बोललाय, आणि समीरशी पण बोलेल, आपण काळजी करू नका, योग्य तो मार्ग। दादा अगर भुजबल साहब अगर व्यथित है, वो असमंजस स्थिति में है, सरकार उनकी सुन नहीं रही, जिस तरीके मुद्दा रख रहे हैं कि ओबीसी में ही घुसने का एक पूरा प्रयत्न है, वो कह रहे हैं कि सारी बातें मान ली जाए जरांगे पाटिल की, उनकी हतबलता है क्या, सरकार उनकी सुन नहीं रही है? हम उसमें से ओबीसी को भी जो उनके मन में है वो करने की कोशिश करेंगे और इसमें से ठीक तरह से रास्ता निकालेंगे। धन्यवाद। तर भुजबळांना स्वतः भेटून सविस्तर बोलणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। सभागृहामध्ये आरक्षणाबाबत त्यांनी भूमिका मांडली असल्याचं देखील अजित पवारांनी स्पष्ट केलं आणि भुजबळांना पाहिजे ते बोलू द्या, सरकार फक्त गप्पा मारते असं नाही, असं देखील अजित पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे।